नमस्कार. यशस्वी सहजीवनाचा फॉर्म्युला या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक स्वागत. आणि मला खूप छान मजा येते, तशीच तुम्हालाही नक्की येत असणार. कारण ज्या पद्धतीने मला प्रश्न येत आहेत, मला असं कळतं आहे की तुम्ही दिलेला घरचा अभ्यास अगदी खूप मनोभावे करताय आणि त्यामुळेच तुम्हाला बहुधा प्रश्न पडत आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं न देता असंच पुढे जाणं मला काही योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं की असंच पुढे न जाता 5व्या पायरीवर आपण हा एक व्हिडिओ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ठेवूया. कारण काय मला कळलं की थोड्याफार फरकाने अनेकांचे प्रश्न हे एकसारखे होते आणि त्यांची उत्तरं इंडिव्हिज्युअली देण्यापेक्षा अशी जर व्हिडिओच्या माध्यमातून दिली तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल असं मला वाटलं. तर आपण प्रश्न घेऊयात यावेळेला. आणि पहिला जो प्रश्न आहे, माझ्या एक जवळच्या स्नेही आहेत, त्या जळगावला राहतात, त्यांनी प्रश्न विचारला आहे की त्या म्हणाल्या की हे तुम्ही सगळं सांगताय हे खूप छान उपयोगाचं आहे हो, पण आम्हीच ते शिकून काय करणार, किंवा फक्त आम्हीच का स्वतःला बदलायचं, असं त्यांचा एक प्रश्न होता. तर मला त्यांना असं सांगायला आवडेल की ही सिरीज जी आहे ना, तर ती सिरीज सहजीवनाविषयी नक्कीच आहे, पण सहजीवनामध्ये आपण इन्वॉल्व असतो. तर जीवनामध्ये आपली समजा उदाहरण द्यायचं झालं तर आपण गाडी चालवतो आहे, जीवनाचा रस्ता आहे त्याच्यामध्ये आपण गाडी चालवतो आहोत. तर त्यावेळेला आपण असं म्हणून चालेल का, समोरच्यानी गाडी व्यवस्थित चालवली तरच माझी गाडी व्यवस्थित चालणार आहे, म्हणजे समोरच्यानी त्याची गाडी कंट्रोलमध्ये ठेवावी, मी काय कंट्रोल करणार नाही माझी गाडी, मी कशी चालवणार, असं चालून नाही, असं करून चालणार नाही. आपल्याला जर हा जीवनाचा मार्ग सुखकर करायचा असेल तर आपल्याला सांभाळून गाडी चालवायला लागेल. जरी समोरचा व्यक्ती वाकड्या तिकड्या वाटेने येत असेल तरी आपल्याला सांभाळून गाडी चालवावी लागेल, म्हणजे आपले ॲक्सिडेंट्स कमी होतील. तर त्यामुळे आपल्याला जर आनंदी सहजीवन जगायचं असेल तर आपल्याला हे शिकणं भाग आहे. आणि जसं स्त्रिया बघतायत ही सिरीज, तसेच काही माझे मित्र आहेत, पुरुष आहेत, तेही बघतायत, त्यांचेही प्रश्न येत आहेत. त्यामुळे तेही त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतच आहेत. असं नाही की फक्त स्त्रियाच सगळ्या जे काय ॲडजस्टमेंट करणं असतं ते त्यांच्याकडेच असतं, असं काही नाही आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता, माझ्या एका मैत्रिणीने विचारला होता. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला घरातल्या जबाबदाऱ्यांची जाणीव नाही आहे आणि त्याने कधीच जबाबदाऱ्या तो घेत नाही, किंवा सगळं मलाच करावं लागतं, आणि त्याला लग्न ह्या शब्दाचा अर्थही माहिती नाही असं मला वाटतं, आणि मला कळत नाही याच्याबरोबर कसं राहावं. आता माझ्याबरोबर मुलगी आहे, त्यामुळे मी इथं अडकले आणि मी हे सोडूनही जाऊ शकत नाही आहे सगळं, असा तिचा प्रश्न होता. तर त्याला मी कसं बदलू असं होतं. तर मला सांगायचं आहे की आपण जे शिकलेलो आहोत की आपण आपल्या नजरेतनं जगाकडे बघत असतो. जगाकडे म्हणजे तुम्ही तुमच्या नजरेतनं तुमच्या नवऱ्याकडे बघत आहात. जसं आपण शिकलो होतो की 10% आपलं जे बिहेवियर असतं त्याच्या आतमध्ये हे विचार, बिलीफ सिस्टीम, व्हॅल्यू सिस्टीम आणि आपलं फिलिंग्ज असतात. तसं समोरच्याचं असेल की नाही. आणि आपले बिलीफ सिस्टीम कसे, आपण ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणाने आपली बिलीफ सिस्टीम बनते, तशीच समोरच्याची कदाचित असेल. त्यांनी आपण त्यांच्याविषयी पण आपण जर असा विचार केला, आपण आपली नजर बदलली तर मग आपल्याला जग कदाचित वेगळं भासू शकेल. कारण बघा, पहिल्यांदा तुम्हाला हे तपासून पाहायला लागेल की तुमचे विचार त्या व्यक्तीबद्दल नक्की काय आहे. तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल मनात प्रेम वाटतं का, किंवा एक नवरा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल मनामध्ये आदराची भावना तुमच्या मनात आहे का. कारण कसं आहे, तुम्ही तुमच्या नजरेतनं त्याच्याकडे बघताय. समजा त्याची जी अजून एक जवळची व्यक्ती आहे, समजा त्याच्या आईच्या नजरेतनं तुम्ही बघितलं, तर मग त्याच्या आईला कदाचित वाटत असेल, अरे माझा मुलगा ह्याला लग्नानंतर किती काय काय करावं लागतं, किती जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, आणि त्यांनी घरी अशा कधीच घेतल्या नव्हत्या जबाबदाऱ्या, असं वगैरे ती म्हणणार. कारण ती तिच्या प्रेमाच्या नजरेतनी मुलाकडे बघते. तसंच तुम्ही म्हणाल की अरे मी पण घेतल्या नव्हत्या पण आता घ्याव्या लागणार. तर मग असं असताना आपल्याला हे आपण पहिल्यांदा मानलं की जो आहे तसा स्वभाव त्यांचा मानला आणि प्रेम आहे, तर मग आपण त्याला इंडिपेंडंट करण्यासाठी आपण काय केलं. म्हणजे लग्नानंतर काही लगेचच हे खटके उडायला लागले असातला भाग नसणार आहे नक्कीच. पहिली 1-2 वर्ष गोडी गुलाबी जी असतात त्यावेळेला आपण नक्की काय करतो ना, त्याच्यावरती पुढचं आपलं सहजीवन अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही त्यावेळेला त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिलेलीत का,
की त्यांची कामं जसं घरी आधी त्याची आई करत होती तशीच तुम्ही करत राहिलात आणि तुम्ही त्यांना जबाबदारीची जाणीव कदाचित केलेली नसावीत असं मला वाटतं. कसं आहे, कित्येक बायकांना मी पाहते की त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना इंडिपेंडंट बनवलेलं नसतं. म्हणजे कबूल आहे की लग्नानंतर त्यांचं स्त्रियांचं लगेच ते ॲडजस्ट होतात, कारण त्यांचं वायरिंगच तसं केलेलं असतं की आता तुला सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्यात, मुलं वाढवायची आहेत, घरातलं जेवण करायचं आहे वगैरे सगळं. आणि त्या दृष्टीने मुलांचं अपब्रिंगिंग झालेलं नसतं. मग एक बायको म्हणून तुम्हाला ते सूत्र हातात घ्यावी लागतात आणि त्या मोठ्या मुलाला तुम्हाला इंडिपेंडंट बनवावं लागतं. तर त्यासाठी त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला त्या जबाबदाऱ्या हँडओव्हर करायला लागतील. थोड्याशा कुठेतरी तुम्हाला स्टेप घ्यावी लागेल. आणि कसं आहे, म्हणजे त्याच्यामधनं तुम्हाला थोडंसं कुरबुरी येतील, पण ते इंडिपेंडंट करण्यासाठी तुम्ही करत आहात त्या व्यक्तीला, असं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. कारण कसं आहे, आता आपण स्त्रिया असतो ना, तर त्या आपल्या नवऱ्यांना खूप अंडर एस्टिमेट करतो की आपण नसू तर काय घर चालणार नाही किंवा मुलींची शिक्षणं होणार नाहीत, मुलांची शिक्षण होणार नाहीत असं आपण ठरवतो. पण असं नसतं. एक दिवस समजा तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही ह्या जगातच नाही आहात, जग सोडून गेलात, तर काय, प्रत्येकजण आपापलं करू शकतो, हा विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने करा. कारण याच्यावरनं मला असं आठवलं की माझ्याकडे एक पेशंट होत्या बाई, अशा 60-65 वर्षाच्या होत्या आणि त्या म्हणजे फिजिओथेरपीला यायच्या तेव्हा त्यांची एकदम लगबग असायची. 12:30 वाजले की त्यांना असं वाटायचं की अरे नाही मला लवकर जायचं आहे. तर म्हटलं असं काय असतं घरी, तुम्ही जेवण करून आलात ना? तर मग त्या म्हणाल्या नाही माझा बाबू आहे ना, त्याला मला जेवण वाढायला लागतं, त्याचं दुपारचं ऑफिस आहे. तर म्हणजे हे काय, तो बाबू होता 35 वर्षाचा, तर मग त्या बाबूला तुम्हाला जेवण वाढायला तुम्हाला परत जावं लागतं आहे, हे कुठून आलं? म्हणजे यांनी स्वतःवरतीच बंधनं घालून ठेवलेली की मला त्याला जेवण वाढायचं आणि त्याच्याशिवाय तो घेणार नाही, असं त्यांनी एक मनात विचार करून ठेवला होता. त्यामुळे त्याला इंडिपेंडंट बनवत नव्हत्या. तर तसं काही आहे का, तोही तुम्ही तपासून बघा ती गोष्ट. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी मिळालं असेल. आणि दुसरी गोष्ट अशी असू शकते की आपण कसं ना, लग्नानंतर काही गोष्टी आपल्यामध्ये घडतात, आपल्याला आयुष्यात बदल घडतात, काही गोष्टी घडतात आणि त्या गोष्टींना आपण त्या वेळेला नाही म्हणू शकलेलो नसतो. त्यामुळे त्या गोष्टी आपण मनात पकडून ठेवलेल्या असतात आणि जर मनात त्या अशा साचत राहतात, म्हणजे तुम्हाला त्यावेळेला एक राग आलेला असतो किंवा कटुतेची भावना आलेली असते कधी कुठच्या तरी गोष्टी घडल्यामुळे, पण त्या आपण बोलून दाखवत नाही त्यावेळेला. आणि अशा ज्या आपल्या जिवंतपणे आपण त्या भावनांना मारून टाकतो, बरी करतो. त्यामुळे मग कसं होतं, आतल्या आत आपण धुमसत राहतो. धुमसत राहिल्यामुळे काय होतं, ते कधीतरी एकदा कपाट उघडतं आणि मग एकदम आता मला सहन होत नाही असं होतं. त्यामुळे वेळच्या वेळी आपल्याला आपलं क्लिन्झिंग करायला लागतं एक. त्यासाठी मी तुम्हाला होओपोनोपोनो नावाची एक टेक्निक पुढे देणार आहे. अजूनही काही टूल्स आहेत जे आपल्याला क्लिन्झिंग करू शकतात. तर त्या टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे. कारण कसं आहे, भूतकाळातल्या गोष्टींनी आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. त्यामुळे आपलं वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा फार त्रासदायक होत असतो आणि ते करणारे ते कोणी नसतात, आपणच असतो. म्हणजे आपणच स्वतःला त्रास करून घेतो आणि आपण एक्सपेक्ट करतो की दुसऱ्या माणसाला ते कळून घ्यावं त्याने आणि त्याला त्याची जाणीव व्हावी. पण तुम्ही सांगितलंच नाही तर मग त्याला ती जाणीव कशी होणार? किती कठीण आहे ते न सांगता त्याला कळणं. हे तुम्हालाच तुमचं माहिती नाही आहे इथे भावना विचार कसे तयार होत आहेत, तर ते समोरच्या व्यक्तीला कळेल अशी अपेक्षा धरणं कितपत योग्य आहे याचाही तुम्ही विचार करा. तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर मिळालं असेल. आपण ऑफकोर्स पुढे बघतच राहणार आहोत या बाबतीमध्ये, तर तुम्हाला त्यावेळेला ते कळेलच. त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता की एका मुलाने विचारला होता की तो म्हणाला त्याचं हे दुसरं लग्न आहे आणि पहिल्या लग्नातल्या बायकोचं पण आईशी पटत नव्हतं, दुसऱ्या बायकोचंही आईशी पटत नाही आणि त्यामुळे त्यांच्या दोघींमध्ये खूप भांडण होतात. त्यामुळे मला कळत नाही कोणाची बाजू घ्यावी आणि मग माझा खूप गोंधळ उडतो आणि मग खूप घरातलं वातावरण एक गढूळतं असं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे मला माझ्या बायकोशी कसं वागावं तेच कळत नाही आहे आणि ती माझ्याकडे फक्त तगादा लावत असते की मला इथे राहायचं नाही आहे, मला इथे त्रास होतो वगैरे.
तर मला असं म्हणायचं आहे की कसं आहे, तुमच्यासाठी त्या दोन्ही व्यक्ती जवळच्या आहेत असं मानलं. आता मला माहिती नाही तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, कितपत तुमचं दोघांवर प्रेम किती आहे ते तुम्ही तपासून घ्या एकदा. कधी कधी मुलांमध्ये भावनांचा गोंधळ उडतो की जर बायकोची बाजू घेतली तर मला सगळेजणं म्हणतील की हां याचं लग्न झालं म्हणून तर हा बायकोची बाजू घेतो आहे, आणि आईची बाजू घेतली तर बायको नाराज होणार, ह्या कात्रीत ते सापडतात. पण मुळात म्हणजे तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे की ती समोरची जी तुमची बायको व्यक्ती आहे ती आत्तापर्यंत तुमच्यासारखंच एकदम रिलॅक्स आयुष्य जगत होती तिच्या घरी, आणि ते घरदार सोडून सगळं ती तुमच्या घरी आलेली आहे. म्हणजे तिचा कम्फर्ट झोन तोडून ती तुमच्या घरी राहायला आलेली आहे. त्यावेळेला आपली ही एक जबाबदारी असते की तिला कम्फर्टेबल फील व्हावं यासाठी प्रयत्न करणं. कारण लग्न झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या थोड्याशा बदलतात आणि तिला कम्फर्टेबल फील करणं हे गरजेचं असतं. कारण त्यावेळेला तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असता ना, तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर राहत असता, तुमचं घर ओळखीचं असतं, तुम्हाला फारसं काही बदलाला सामोरं जावं लागत नाही. तर त्या बदलामुळेही कदाचित तिची चिडचिड होत असेल असाही आपण एक विचार करू शकतो, अँगल असू शकतो. म्हणजे तिचं जे 10% बिहेवियर तुम्ही पाहताय ना त्याच्या खाली काय काय असू शकतं हे तुम्ही विचार करायला हवा. किंवा स्त्रियांना असंही वाटत असतं की अरे मी माझ्या आईवडिलांना सोडून आले आहे आणि याला तर कम्फर्ट झोनमध्ये राहिलं आहे, त्यापेक्षा आपण दोघांनी मिळून एकत्र एक नवीन घर निर्माण करून तिथे आनंदाने का राहू शकत नाही. कारण त्यांनाही वाटत असतं ना की दोघांचं एकत्र संसार सुरू व्हावा. किंवा आता तुमच्या आईचा एक मालकी हक्क असतो घरावरती, छोटी छोटी कामं करताना, जेवण बनवणं असू देत किंवा घरात काही नवीन करणं असू देत, त्यांना असं वाटतं हे माझं घर आहे आणि हा माझा मुलगा आहे. आणि मग त्यांना अचानकपणे एके दिवशी हे सगळं डिव्हिजन करावं लागतं. त्यांचा तो हक्क डिवाईड होताना त्यांना दिसतो. मुलगा दुसरीकडे ओढला जातो आहे, माझं घर हे आता काही नवीन आलेल्या मुलीच्या हातात जात आहे असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे इन्सिक्युरिटीची भावना निर्माण होते. त्याहीमुळे कदाचित त्यांचं बिहेवियर तसं होत असावं. तर ह्याला सगळ्याला एक मार्ग असू शकतो की तुम्ही स्वतंत्रपणे राहिलात तर स्वतःचा तुम्हाला विचार करता येऊ शकतो. आणि आपल्याला आपली जी भारतीय संस्कृती आहे ना त्याच्यामध्ये पितृसत्ताक ही संस्कृती आपल्याला मानायला लागेल. त्यामध्ये कसं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे त्याच्यामध्ये मुलाचे आईवडील असतात पण मुलीचे आईवडिलांना स्थान नसतं. अगदी म्हणजे तो एकटा पालक असेल, एकटी आई असेल, एकटाही वडील असेल तरी त्यांना काही स्थान समावेश नसतो त्याच्यामध्ये. तर ही एक पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. तर आपण नवीन काळातली मुलं आहोत, मुलं मुली आहोत, तर नवीन पद्धतीने विचार करायला हवा आपण की हे असं का आहे, आपण दोघं मिळून एकत्र आता दुसरीकडे राहू का नाही शकत. म्हणजे एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजता येईल आणि तो वेळ घेता येईल आणि थोडासा एकमेकांसाठी वेळ देता येईल आपल्याला. त्याच व्यक्तीला 3-4 जणांशी घरातले ॲडजस्ट करण्यापेक्षा मी आणि ती एकमेकांशी पहिल्यांदा ॲडजस्ट करतो, मग सगळ्यांशी एकमेकांशी आपण ॲडजस्ट होऊया, असाही एक अप्रोच असू शकतो. तर त्याचाही तुम्ही नक्की विचार करा असं मला वाटतं. आणि एक चौथा अजून एक प्रश्न होता, तो म्हणजे ना ह्या सगळ्या मुद्द्याला धरून होता. हा थोडा वेगळा मुद्दा आहे, पण मला असं वाटलं की बिलीफ सिस्टीम काय असते, फिलिंग्स काय असतात, बिहेवियर कसं घडतं हे समजण्यासाठी हा प्रश्न घेणं गरजेचं आहे. तर तो प्रश्न असा होता की तुम्ही हे सगळं बिलीफ वगैरे सगळं सांगितलं आम्हाला लक्षात आलं, पण अशा लोकांचं काय की जे लोक प्लॅनिंग करून किंवा विचार करून एखाद्याचा मर्डर करतात किंवा रेपिस्ट असतात, त्यांचं कसं काय बिहेवियर तुम्ही जस्टिफाय करता येईल. तर मला पुन्हा हेच सांगायचं आहे की त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या बिलीफ सिस्टीममध्ये थोडीशी गडबड असते. म्हणजे लहानपणापासून त्यांनी बघितलं असतं की घरात जे काही वातावरण असेल त्यामुळे त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असतो. स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे असा त्यांचा एक दृष्टिकोन असू शकतो. किंवा ही कामं स्त्रियांनीच करायची आणि जर स्त्रियांनी उलट उत्तर दिलं तर हा माझा अपमान झाला, असं काही काही त्यांनी डोक्यात ठेवलेलं असतं. किंवा अतिशय संशयी स्वभाव असू शकतो की एखादा व्यक्ती हा मला नुकसानच करणार आहे किंवा मला हार्म करणार आहे. मग ह्या सगळ्या विचारांमुळे त्यांच्या हातून अशा काही गोष्टी घडू शकतात. तर अर्थात तो सगळं जे काय असतं ते त्यांचं असतं आणि त्याचा जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण त्यांच्या वाटेतून दूर गेलेलंच बरं असतं. तर
या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिली. अजूनही बरेच प्रश्न असतील, तुम्ही मला नक्की पाठवा. आणि कसं वेळेचं बंधन असतं एका व्लॉगमध्ये, तर त्याच्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त देता यावं असा माझा प्रयत्न असेल. तर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर मला नक्की पाठवा व्हॉट्सॲपद्वारे किंवा ईमेलद्वारे. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा ईमेल ॲड्रेस देते, तुम्ही मला तुमचे प्रश्न पाठवू शकता. ठीक आहे. सो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया 5व्या पायरीमध्ये. ठीक आहे. ओके, धन्यवाद. बाय.